गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय जय राम कृष्ण हरे राजा राम, जय जय राम कृष्ण हरे राजा राम, जय जय राम कृष्ण हरे राजा राम, जय जय राम कृष्ण हरे राजा गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकट हारी राजा राम, गोकुल संकट हारी राजा राम, जय जय राम कृष्ण हरे राजा जय जय राम कृष्ण राजा राम शरणागत दीना चरणी चरणी नेयी शरणागत दीना दीना शरणागत दीना शरणागत शरणा शरणागत दीना चरणी ने शरणागत दीना चरणी ने करुणा दृष्टि निहारी निहारी करुणा दृष्टि निहारी जय जय राम कृष्ण हरे राजा राम, जय जय राम कृष्ण हरे राजा राम, जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। पुंडलिकावरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ।
जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. नको रे मना द्रव्यते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पाप साचे. घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मना सारिखे दुःख मोठे. नको रे मना द्रव्यते पुढिलांचे, नको रे मना द्रव्यते पुढिलांचे. नको रे मना द्रव्यते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पाप साचे. अति स्वार्थ बुद्धी नरे पाप साचे. घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, घडे भोगणे पाप ते कर्म खोटे. न होता मना सारिखे दुःख मोठे. न होता मना सारिखे दुःख मोठे. नको रे मना द्रव्यते पुढिलांचे, नको रे मना. अति स्वार्थ बुद्धी नरे पाप साचे. घडे भोगणे पाप ते कर्म खोटे. न होता मना सारिखे दुःख मोठे. न होता द्रव्यते पुढिलांचे. नको रे मना, नको रे मना, नको रे मना. आज निरूपणासाठी घेतलेला श्लोक समर्थ रामदास स्वामींच्या मनोबोध या ग्रंथातील आहे. रामदास स्वामी आपल्याला सांगतायत की अति स्वार्थ बुद्धी हे पातक आहे. आपण आपला स्वार्थ साधण्यासाठी कित्येक वेळेला काही पातक करतो, गुन्हे करतो. त्याची शिक्षा न्यायालयाकडून कमीही करून घेतो, पण परमेश्वराच्या न्यायालयात तिथून मात्र कोणीही सुटू शकत नाही, कोणीही नाही. पण तरी सुद्धा आपल्या मनातला स्वार्थ काही जात नाही हो. स्वार्थ अनेक असतात. संपत्तीचा असतो, सत्तेचा असतो. सत्ता मिळाली की आपली चैन होईल या कल्पनेनं अनेक लोक सत्तेकडे आकृष्ट होतात. अहो, पण राजसत्ता कशी जन्माला आली, तिचं कर्तव्य काय, याची जाणीव
जर का सामान्य माणसांना आपण नीट करून दिली तर मात्र जे सामान्य असतात ते सत्तेची इच्छा करणार नाहीत, त्यासाठी खटपट तरी करणार नाहीत. महाभारतामध्ये महर्षी वेदव्यासांनी काही उत्तम सिद्धांत आपल्याला पटवून दिलेत. त्यातलाच हा राजनीतीचा सिद्धांत सगळ्यांनी अभ्यास करावा असा आहे. हा सिद्धांत मांडताना आणि पटवताना ते भीष्मांचा ऐतिहासिक संवाद आधारासाठी घेतात. शांती पर्वामध्ये भीष्मांनी युधिष्ठिराला उपदेश केलाय की बाबा रे, हत्तीच्या पावलाच्या ठशाच्या विस्तारात जसं सगळ्या प्राण्यांच्या पावलाचे ठसे मावतात, तसंच राजधर्मामध्येच सर्व धर्मजीवन, सर्व समाजजीवन व्यापत असतं, मावत असतं. म्हणून नीट राहा. राजधर्म भ्रष्ट झाला की आपोआप सगळे धर्म भ्रष्ट होतात. कर्तव्य दक्षता ढासळू लागते. म्हणून युधिष्ठिरा, राजधर्मात सुखाचा आत्यंतिक त्याग हेच अपेक्षित असतं. राजधर्मामध्ये सर्व धर्म येती, राजधर्मामध्ये सर्व धर्म येती. जसे गज पाऊली सर्व पाय होती, जसे गज पाऊली सर्व पाय होती, जसे गज पाऊली सर्व पाय होती. राजकर्तव्या त्याग सर्व श्रेष्ठ, राजकर्तव्या 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 राजकर्तव्या. राजकर्तव्या राजकर्तव्या त्याग सर्व श्रेष्ठ, असे मानिती रे सर्व ही वरिष्ठ. राजधर्मामध्ये सर्व धर्म येती, राजधर्मामध्ये सर्व धर्म येती, राजधर्मामध्ये सर्व धर्म येती. राजा युधिष्ठिरा, या भारतवर्षामध्ये सगळे त्यागी राजेच लोकप्रिय झालेत, पूजनीय ठरले आहेत. शिबी राजा, हरिश्चंद्र राजा, दिलीप राजा, जनक, प्रभू श्री रामचंद्र हे सगळे त्यागी राजे आहेत. आणि लक्षात ठेव धर्मराजा, या जगातल्या दुष्ट प्रवृत्तीवर दंडासारखा त्वरित तोडगा कोणताही नाही. म्हणून सज्जनतेबरोबरच भौतिक सामर्थ्यशाली रहा. सामर्थ्याची पार्श्वभूमी असल्याशिवाय धर्म, संस्कृती, नीतिमूल्य यांचं रक्षण अशक्य असतं राजा, अशक्य असतं. शांती पर्वामध्ये भीष्म सांगतायत, पांडवांनो, राजदंडा वाचून, भौतिक सामर्थ्या वाचून न्यायच काय, समाज जीवन सुद्धा अशक्य होऊन बसतं, अशक्य होऊन बसतं. अरे पूर्वी, अगदी पूर्वी अशी एकदा अवस्था होती. न वैराज्यं न राजासीत्, न च दण्डो न च दण्डिकः, धर्मेणैव प्रजाः सर्वा रक्षन्ति स्म परस्परम्. राजा होती प्रथम अवस्था, राजा होती प्रथम अवस्था, सर्वच धर्माचरणी, सर्वच धर्माचरणी. हो ना शासन ना शास्ता असता, ना शासन ना शास्ता असता, सारी उत्तम करणी. नंतर मग हा
ताण साहीना नंतर मग हा ताण साहीना स्वार्थ जरासा आला स्वार्थ जरासा आला स्वार्था मागून त्या कुवासना स्वार्था मागून त्या कुवासना समाज बिघडून गेला म्हणून झाला जन्मनृपांचा म्हणून झाला जन्मनृपांचा धर्मरक्षिण्या करिता धर्मरक्षिण्या करिता मन जिंकावे शत्रु वधावे मन जिंकावे शत्रु वधावे न्याय रक्षिण्या करिता रे न्याय रक्षिण्या करिता रे न्याय रक्षिण्या करिता आपले संत कबीर ते सुद्धा सांगतात, प्रजा सुनी एक राज बिना और राज सुना एक न्याय बिना. पहा, राज्य हे न्यायावर चालतं, म्हणून लोकांच्या संरक्षणाबरोबरच न्यायाचं संरक्षण करणं हे राजाचं अग्र कर्तव्य आहे, पहिलं कर्तव्य आहे. महाभारतामध्ये शांती पर्वात आपले भीष्म सांगतायत, हे धर्मराजा, जो लोकांचं संरक्षण करू शकेल असा राजा मग तो कोणत्याही वर्णाचा असो, अग्रपूजेचा मान त्याच्याकडेच जातो. सज्जनांचं रक्षण, दुष्टाला शासन असं जो करतो तोच राजा. राज्यावर बसताना राजाने प्रतिज्ञा करायची आहे की प्रिय अप्रिय या भावना आणि व्यक्तिगत मनोविकार यांचा परित्याग करून मी सर्व प्राणीमात्रांशी समबुद्धीनं वागेन. अर्थात ही प्रतिज्ञा केवळ उच्चारायची नाहीये, तर पाळायची आहे. म्हणून राजानं आधी आपलं मन जिंकावं, मग शत्रू जिंकावेत. मन, अमात्य, कोश, दंड, मित्र, जनपद आणि पुर या 7 अंगाचं राजाने रक्षण करायचं आहे. मग बाकीचे यज्ञयाग त्यांनी वर्ज केले तरी चालतात. काळ राजा निर्माण करतो का चांगला राजा चांगला काळ निर्माण करतो याबद्दल संशय बाळगू नकोस. चांगला राजाच चांगला कालखंड निर्माण करू शकतो. कालो वा कारणं राज्ञो राजा वा काल कारणम् इति ते संशयो मा भूत् राजा कालस्य कारणम्. वैदिक काळामध्ये, पुराण काळामध्ये, रामायण महाभारताच्या काळामध्ये हा न्यायच होता, हा दंडक होता की राजाला भूमिदान करण्याचा अधिकार नाही. राज्यदान तो करू शकत नाही लोकांच्या संमतीशिवाय. आणि दुसरा एक दंडक होता की राजाने 100 मूर्खांच्या मतापेक्षा एका शहाण्याच्या मताला जास्त किंमत द्यावी. अहो, अशा पराक्रमी सच्छील राजांची मालिकाच्या मालिका आपल्या भारताच्या इतिहासात आहे, चंद्रगुप्तापासून विक्रमादित्यापर्यंत. पण महाभारताच्या काळात पुन्हा एकदा आपल्या या मानवी समाजात पशूंचा न्याय आला. म्हणजे बळी तो कानपिळी ठरायला लागला. राजा फक्त सामर्थ्यावरच मोठा ठरायला लागला. एखाद्या राजाचं महत्व तो धर्मरक्षण करतो का हे न बघता त्याच्या मागे किती लोकांचा गट आहे, त्याची पैशाची सत्ता कितपत आहे, याच्यावर त्याचं सामर्थ्य ठरू लागलं, मोठेपण ठरायला लागलं आणि अधर्म वाढला. असाच राजा महाभारतात निर्माण झाला होता. तो होता मगध साम्राज्याचा सम्राट जरासंध. पूर्वी राजे एकमेकांवर स्वारी करत, पण त्यांची एकमेकांची मैत्री करून घेत, कदाचित मांडलिकत्व स्वीकारायला लावत आणि निघून जात. पण त्या राज्यातल्या अंतर्गत कारभारात ते कधीही आपलं नाक घालत नसत. प्रभू रामचंद्रांनी वालीचा वध केला,
आणि रावणाच्या वधासाठी सुग्रीवाचं साह्य घेतलं. पण तरी सुद्धा किष्किंधेच्या अंतर्गत व्यवहारात रामचंद्रांनी काहीही ढवळाढवळ केलेली नाही. लंका ही जिंकली, पण ती विभीषणाकडे देऊन टाकली. पण जरासंध भयानक होता. त्याचं आक्रमण म्हणजे सर्वनाश. त्यांनी आतापर्यंत 86 राज्य जिंकली होती आणि त्या सगळ्या राजांना बंदिवासात टाकलं होतं. तो 100 राजे जिंकणार होता आणि या 100 राजांना मारून नरबेध नावाचा यज्ञ करणार होता. जरासंधाच्या राज्यात 4च मार्ग होते. एक पळून जा, एक मरून जा, तिसरा मार्ग म्हणजे त्याचा दास व्हा, नाहीतर त्याच्यासारखं पशु व्हा. 5वा मार्ग नाही. अर्थातच जरासंधाच्या हाताखाली अशाच दुष्ट राजांचा एक गट जमला, ज्यामध्ये शिशुपाल होता, कंस होता, वक्रदंत होता, मेघवाहन होता. अहो, ते वाटेल तशी करवाढ करायचे. इतकंच नव्हे तर महाभारतात असं भयानक वर्णन आहे की हे भयानक राजे किती विचित्र होते, तर राज्यातल्या कन्यांचे विवाह सुद्धा राजाच्या मर्जीवर अवलंबून असत. सर्रास स्त्रियांचं अपहरण होई, सगळे दुर्लक्ष करत. म्हणून या अराजकाला संपवणं यासाठी भगवंतांना अवतार घ्यावा लागला. बाकी सगळे राजे आपल्या शक्तीनं असा सज्जनांना त्रास देत होते, पण एक राजा महाभारतात असा होता की जो आपल्या बुद्धीनं सज्जनांना त्रास देत होता, आणि तो होता धृतराष्ट्र. हस्तिनापुराचा जो सम्राट विचित्रवीर्य, याला 2 मुलगे झाले. थोरला धृतराष्ट्र, धाकटा पंडू. पण धृतराष्ट्र जन्मांध होता, त्यामुळे त्याला राज्य चालवता येणार नाही, तो असमर्थ ठरेल असा निर्णय मंत्रिमंडळाने दिला. कारण राजाला न्यायदानही करावं लागतं आणि युद्धही करावं लागतं. तेव्हा अंध असल्या कारणामुळे या दोन्ही अवघड गोष्टी त्याला अशक्य होतील. म्हणून त्याचा धाकटा भाऊ पंडू तो राज्यावर आला. त्या पंडूच्या त्वचेमध्ये पांढुरकेपणा थोडा जास्त होता इतकंच, पण बाकी त्यात काही व्यंग नव्हतं. शक्ती, युक्ती, बुद्धी याने तो सक्षम होता, सम्राट पदाला योग्य होता. पंडू राज्यावर बसला, पण म्हणून धृतराष्ट्राला कधी मानच मिळाला नाही. असं काही झालं का हो? तेव्हा धृतराष्ट्राचा पक्ष घेऊन असं कोणीही गळे काढून रडू नये, कारण त्यांच्या विरुद्ध धृतराष्ट्राचीच साक्ष जाईल. आदी पर्वामध्ये धृतराष्ट्र स्वतःच म्हणतो, दुःख न भावे अंधपणाचे, दुःख न भावे अंधपणाचे, ऐसे वर्तन मम अनुजाचे, ऐसे वर्तन मम अनुजाचे, मान राखितो वडिलकीचे नृपश्रेष्ठ पंडू, मान राखितो वडिलकीचे नृपश्रेष्ठ पंडू, बहुधन देई यागा करिता, सेवक ठेवी सेवे करिता, मी अधिकारी ऐसी महता पांडवही देती. अरे, मी अधिकारी ऐसी महता पांडवही देती. आपला भाऊ राज्यावर बसला आणि आपल्याला राज्यावर बसता आलं नाही, म्हणजे असूया वाटणारच की हो, मत्सर वाटणारच की हो. पण असा काही नियम नसतो हो, असा नियम नसतो. रामायणामध्ये प्रभू रामचंद्र राज्यावर बसले तेव्हा त्यांचे भाऊ लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांना कुठे मत्सर आला होता? हाच विचार केला तर जेव्हा धर्मराजा राज्यावर बसणार होता तेव्हा त्याचे भाऊ भीम, अर्जुन, नकुल, सहदेव यांना कुठे असूया वाटत होती, मत्सर वाटला होता? हे पहा, मान राखला नाही तर मत्सर वाटणं, असूया येणं ठीक आहे, पण पंडूनं अतिशय मान राखला होता धृतराष्ट्राचा. त्याची स्वतःचीच ती साक्ष आहे. धृतराष्ट्र सांगायचा, सम्राट पंडूनं पराक्रमाने मिळवलेल्या द्रव्यातून
मी अश्वमेधाच्या बरोबरीचे यज्ञ केले. पंडू अतिशय धर्मपरायण होता, सर्वांशी धार्मिकतेनं वागायचा. माझ्यावर तर त्याचं विशेष प्रेम होतं. मीच राज्याचा मालक आहे असा मान देऊन तो माझी सगळी काळजी घ्यायचा. अर्थात हाच मान मला पांडवांनीही दिला होता हो. धृतराष्ट्राच्या संवादातली ही वाक्यरचना पाहता लक्षात येईल, धृतराष्ट्रच राज्याचा मालक होता अशी काळजी पांडू घ्यायचा. म्हणजे तो काय करत असेल हो? म्हणजे राज्यातले महत्वाचे निर्णय त्याच्या सल्ल्याने घेणं, त्यानं कितीही खर्च केला तरी तक्रार न करणं, आपल्याकडे त्याला सतत पैसा मागायला लागू नये म्हणून राज्याचा वारस या नात्यानं कायम धनाचा एक साठा त्याच्याकडे ठेवणं, हे सगळं पंडूनं केलं असलं पाहिजे. ज्याला आयुष्य कारणी लावायचंय, सार्थकी लावायचंय, तो एवढ्या मान सन्मान पैशामध्ये किंवा अधिकारामध्ये प्रचंड जनकल्याण करू शकतो. पण तसं झालं नाही. धृतराष्ट्राला सत्तेची अभिलाषा, अतिस्वार्थ बुद्धी ती आली. काही वर्षांसाठी सम्राट पंडू वनविहारासाठी म्हणून बाहेर पडणार असं त्याने जाहीर केलं. तो आपल्या पत्नींबरोबर वनविहारासाठी गेला सुद्धा. या काळामध्ये त्यांनी धृतराष्ट्रालाच आपलं राज्य पहा असं सांगितलं होतं. म्हणजे विश्वस्त म्हणून धृतराष्ट्राची योजना केली होती. या वनविहाराच्या काळामध्ये पंडूला 5 मुलं झाली. पण दुर्दैवाने काही काळातच पंडूचं वनामध्ये निधन झालं. छोट्या 5 पंडुपुत्रांना म्हणजे पांडवांना घेऊन त्यांची माता कुंती ती हस्तिनापुरात आली. आता पंडूच्या मुलांना त्यांचं राज्य परत द्यायला हवं. पण धृतराष्ट्र आता पांडवांच्या सर्वनाशाच्या कामात लागला आणि त्यासाठी त्यांनी आपल्या राज्यातला एक कपटपटू, जो विद्वान कणिक असा राजनीती तज्ञ, कूटनीती तज्ञ त्याला बोलवलं. त्याचा सल्ला घेतला, विचार विनिमय केला आणि तेव्हा धृतराष्ट्रच आपल्या मुखातून कणिकाला म्हणाला, वाटते असूया मला पांडवांची, वाटते असूया मला पांडवांची, धर्मराजा अन भीम अर्जुनाची, धर्मराजा अन भीम अर्जुनाची, मार्ग सांगावा राम बाणसाचा, मार्ग सांगावा रे मार्ग सांगावा, मार्ग सांगावा, मार्ग सांगावा, मार्ग सांगावा, मार्ग सांगावा, मार्ग सांगावा राम बाणसाचा रे, मार्ग सांगावा राम बाणसाचा, कसा करणे रे नाश पांडवांचा, कसा करणे रे नाश पांडवांचा, वाटते असूया मला पांडवांची, वाटते असूया रे, वाटते असूया रे, वाटते असूया. पुढे आयुष्यभर धृतराष्ट्र या कणिकाच्या सल्ल्याप्रमाणेच वागला. तो सगळ्यांच्या समोर पांडवांची स्तुती करायचा, पण आतून मात्र आपल्या सगळ्या मुलाबाळांच्या कपट कारस्थानात तो नेहमी सामील असायचा. असाच सगळ्यांनी मिळून एक कट केला. वारणावत नावाचं एक तीर्थक्षेत्र होतं. तिथे पांडवांना मुद्दाम त्यांनी पाठवलं. त्यांच्यासाठी असं एक सुंदर घर तिथं तयार केलं, जे ज्वालाग्राही वस्तूंनी भरलेलं होतं. त्याला लाक्षागृह म्हणत. पांडव त्या गृहात राहायला लागले की एक दिवस सगळी दारं लावून घ्यायची आणि आग लावायची अशी सेवकांना आज्ञाही दिली गेली होती. पण सुदैवानं याचा सुगावा पांडवांना आधीच लागला आणि ते त्या आगीतून सही सलामत निसटले. पण पुढे 12 वर्ष बिचारे पांडव निराधार अवस्थेत गावोगाव भटकत राहिले, भिक्षा मागून पोट भरत राहिले आपल्या आईसह.
पण या 12 वर्षात त्यांना शोधायचा प्रयत्न धृतराष्ट्राने कधीच केला नाही. उलट सगळ्यांच्या देखत पांडवांचं श्राद्ध केलं. पण जेव्हा 12 वर्षांनी द्रौपदी स्वयंवर आरंभलं गेलं, त्या स्वयंवरात पांडव आले आणि तेव्हा जगाला कळलं, अरे पांडव जळून मेलेले नाहीत बरं, ते जिवंत आहेत. पण तरीही तेव्हा सुद्धा धृतराष्ट्राने त्यांना बोलवलं नाहीच. पण जेव्हा धृतराष्ट्राचा धाकटा भाऊ विदुर त्याला म्हणाला, अरे काय वेड्यासारखं वागतोयस, द्रौपदीचं आणि अर्जुनाचं लग्न लागलंय, त्यामुळे पांडव आता एकटे उरलेले नाहीत. द्रौपदीचा पिता द्रुपद राजा सैन्यासह पांडवांच्या मागे उभा आहे. गोपालकृष्ण त्यांनी पांडवांची गाठ घेतली आहे बाबा. तेव्हा यादवांची सेना ही पांडवांची हितचिंतक आहे. वेडेपणा करू नकोस. हे सगळे एकत्र आले आणि तुझ्यावर स्वारी केली तर पांडवांचं राज्य ते मिळवतीलच, पण तुझा वडिलकीचा मान आहे तोही नंतर शिल्लक राहणार नाही. हे विदुरानं सांगितलं तेव्हा याला अक्कल आली. मग धृतराष्ट्राने अगदी सळसूतपणे पांडवांना सन्मानाने बोलवून घेतलं आणि सांगितलं, युधिष्ठिरा, हा युधिष्ठिर म्हणजे पांडवांच्या मधला ज्येष्ठ पुत्र, म्हणजे तो राज्याचा अधिकारी. त्याला हा सांगतोय, काका युधिष्ठिरा, अरे तू राजा झालास म्हणजे माझ्या मुलांना राज्य कधीच मिळणार नाही, नाही का? तेव्हा आपण असं करू, आपण राज्याचे 2 भाग करून टाकू. हा सुसंपन्न असा हस्तिनापुराचा भाग आहे ना, तो माझ्या दुर्योधनाला आणि त्याच्या भावांना म्हणजे कौरवांना असू दे बरं का. आणि शेजारचा खांडव वनाचा जंगल भाग आहे, तो तुम्ही घ्या ना. तिथे नगर वसवा, राज्य करा, झकास होईल सगळं. काय न्याय आहे पहा. वा, या जाऊबाई खिचडी करू, कामाची समान वाटणी करू. डाळ तांदूळ तुमचे, पातेले आमचे, समसमान वाटणीमध्ये. लोणचं मिरची तुमची, तांब्या भांड आमचं, दूध तूप तुमचं, चमचे मीठ आमचं. आणि मग शेवटी खिचडी खाऊन झाल्यावर उष्टी काढा तुम्ही, भांडी नेतो आम्ही. झाली की नाही समान वाटणी? त्यातली ही वाटणी. धृतराष्ट्र सांगतोय, अरे युधिष्ठिरा, तुम्ही जर राजे राहिलात तर दुर्योधनाला वाईट वाटत राहील ना सारखं. मग तो बंधूसारखं प्रेम कसं ठेवणार तुझ्याशी? आणि जिथे प्रेम नाही तिथे राहणं मानी लोकांना पसंत नसतं बाबा, पसंत नसतं. हे बघ, जिथे मान नाही अशा ठिकाणी राहण्यापेक्षा नवीन राज्य निर्माण करा, स्वतःच काही निर्माण करा आणि तिथे राहा, सुखाने तिथे राहा. खांडव वनी सदना करारे, खांडव वनी सदना करारे, खांडव वनी सदना. दुर्योधन नृप इथला माना, दुर्योधन नृप इथला माना. खांडव वनी सदना करारे, खांडव वनी सदना, खांडव वनी सदना. अशुभ मणिमय भुवन तुम्हाला, अशुभ मणिमय भुवन तुम्हाला. मणिमय अशुभ मणिमय, अशुभ मणिमय, अशुभ मणिमय भुवन तुम्हाला. अशुभ मणिमय भुवन तुम्हाला. जिथे प्रेम असे खांडव वनी
सदना करारे खांडव वनी सदना करारे खांडव वनी सदना. अशी विषम वाटणी सुद्धा पांडवांनी मान्य केली. त्यांनी खांडववन नीट केलं. तिथे इंद्रप्रस्थ नावाची नवी राजधानी केली, नवीन राज्य. सगळ्या दिशांना दिग्विजय केला आणि आपल्या राज्याचा दरारा वाढवला. ते राज्य वैभव संपन्न केलं. माझ्या पोरांना राज्य मिळणार नाही ही पोटदुखी वाटणीमुळे संपली होती. पण पांडवांचं राज्य भरभराटलं म्हणून सुद्धा कौरवांच्या आणि धृतराष्ट्राच्या पोटात दुखायला लागलं. कारण आपल्या पराक्रमाने पांडव भारतवर्षाचे सम्राट झाले आणि हे फक्त हस्तिनापुराचे राजे राहिले. आता पांडवांचं धन लुबाडायचं, राज्य लुबाडायचं. म्हणून मग पुन्हा कौरवांनी एक डाव रचला. पांडवांशी युद्ध करून काहीही मिळण्यासारखं नव्हतं. म्हणून धृतराष्ट्राने पांडवांना द्यूत खेळायला बोलवलं, म्हणजे जुगार खेळायला बोलवलं. अर्थात बोलवताना त्याची भाषा कशी आहे पहा, अगदी साळसूतपणा दाखवायचा. हा धृतराष्ट्र आपल्या मंत्री विदुराला सांगतोय, विदुरा अरे काय करू बाबा, मला दैव प्रतीक आहे. हे दैवाधीन आहे. कसलं दैवाधीन? हा पुत्रमोहाच्या आणि राज्यलोभाच्या अधीनही इतकंच. पण हा तोंडावर भाषा अशी, विदुरा सगळं मला कळतंय रे, मी कशाला हा जुगार होऊ देईन, द्यूत कशाला होऊ देईन, पण काय करू, मी स्वतंत्र नाही ना. माझ्या मुलांच्या इच्छेमध्ये मी गुंतलोय. तेव्हा जाऊ दे, तू आता असं कर की कुंती पुत्रांना तू घेऊनच ये. खरंच दुर्योधनाच्या इच्छेसाठी स्वतः इच्छा नसताना धृतराष्ट्र पांडवांना बोलवत होता का हो? मुळीच नाही, मुळीच नाही. तर पांडवांच्या संपत्तीचा त्यालाही लोभ होता. अतिस्वार्थ बुद्धी नरे पाप साचे. म्हणून जुगार चालू असताना जेव्हा पांडव राज्य हरले, खजिना हरले, तेव्हा धृतराष्ट्राला आपल्या चेहऱ्यावरचा आनंद लपवता येत नव्हता. तो सारखा विदुराला विचारत होता, संजयाला विचारत होता, अरे काय जिंकलं रे, अरे काय जिंकलं रे. काय जिंकिले, काय जिंकिले, काय जिंकिले, काय जिंकिले, विचारून या मोदेडुले, विचारून या मोदेडुले. राज्य जिंकिले, वित्त जिंकिले, राज्य जिंकिले, वित्त जिंकिले, शस्त्र जिंकली, सर्व जिंकले, शस्त्र जिंकली, सर्व जिंकले. राजभुवनिया पाप चालले, राजभुवनिया पाप चालले, साधु निंदिती कुल कलंकले, साधु निंदिती कुल कलंकले. काय जिंकिले, काय जिंकिले, काय जिंकिले, हो काय जिंकिले, अहो काय जिंकिले. याच राजदरबारात धृतराष्ट्राच्या सुनेची, द्रौपदीची विटंबना झाली. आपलीच मुलं पातक करतायत, पण तरी सुद्धा राज्यलोभापुढे धृतराष्ट्र गप्प राहिला. पण जेव्हा द्रौपदीनं गोपाळकृष्णाला हाक घातली, त्या नामप्रभावानं तिचं वस्त्रहरण तर झालं नाहीच, पण तिच्या शरीरावर अनेक वस्त्र निर्माण झाली. दुःशासन तिचं वस्त्र ओढता ओढता थकला, पण तिचं बोटभर सुद्धा शरीर वस्त्रविहीन तो करू शकला नाही. असा चमत्कार कृष्ण नामाने घडला. पण त्याहून मोठा चमत्कार धृतराष्ट्राच्या डोक्यात घडला. आतापर्यंत धृतराष्ट्र, गांधारी, शकुनी मामा हे सगळे अशा कल्पनेत होते की आपण जुगारात सगळं जिंकलंय, पांडवांना कायमचं दास केलंय, त्यांची शस्त्र जिंकली आहेत. मग त्यांची कितीही थट्टा केली
आपल्याला कोण विचारणार? पण जेव्हा गोपाळ कृष्णा हे नाव ऐकलं तेव्हा सगळ्यांचे डोळे उघडले की अरे, या सगळ्या पांडवांच्या अपमानाचा सूड घेऊ शकणारी एक महान विभूती जिला आपण विसरत होतो ती अजून शिल्लक आहे. मग लगेच गांधारी पुढे आली. ती बोलली, दुःशासना, तुला स्त्रीचं वस्त्रच फेडायची जर इच्छा असेल तर माझं वस्त्र आधी ओढ. हे सगळं द्रौपदीने कृष्णाला हाक मारण्यानंतरचं बरं का. तिची विटंबना होईपर्यंत कोणी बोललं नव्हतं. जेव्हा धृतराष्ट्राला, गांधारीला, शकुनीला हे कौरवांची प्रेत दिसायला लागली तेव्हा यांना अकला आल्या. मग लगेच धृतराष्ट्राने द्रौपदीची क्षमा मागितली. असं होणं बरं नव्हतं माझ्या दरबारात. तुला क्षमा तर करतोच, पण तुला अधिक मी काही देऊ इच्छितो. काय करू सांग. द्रौपदी मानिनी होती. तिनं 2च वर मागितले. ती म्हणाली, जुगारामध्ये तुम्ही पांडवांना दास केलाय, त्या दास्य भावातनं त्यांना मोकळं करा. मान्य झालं. पांडवांची शस्त्र तुम्ही जिंकलीत, ती मुक्त करा. तेही मान्य झालं. धृतराष्ट्र म्हणाला, 3रा वर काय देऊ? द्रौपदी म्हणाली, नको. शस्त्रांनी सज्ज झालेले, स्वतंत्र झालेले पांडव पुन्हा सगळं वैभव परत मिळवतील. आम्हाला 3ऱ्या वराची गरज नाही. पण तरी सुद्धा धृतराष्ट्रांनी आणखी एक जुगाराचा डाव खेळायला लावलं आणि त्या डावामध्ये एक गंमत ठरली. जे हरतील त्यांनी 12 वर्ष वनवासात जायचं आणि 1 वर्ष अज्ञातवास भोगायचा. अज्ञातवास म्हणजे असं राहायचं की कोणी तुम्हाला ओळखता कामा नये. मग परत यायचं आणि आपलं राज्य घ्यायचं. काकाच्या इच्छेसाठी पांडवांनी तोही डाव खेळला. अर्थातच शकुनी मामाकडून कपटाने खेळलं गेल्यामुळे पांडव हरलेच. पण धृतराष्ट्रांनी पांडवांना अट घातली, 12 वर्ष वनात जायचं, 1 वर्ष अज्ञातवास भोगायचा. पण त्या अज्ञातवासात जर कौरवांनी त्यांना ओळखलं किंवा शोधून काढलं तर पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. हे म्हणजे लपाछपीचा खेळच सुरू झाला. किती राज्यलोभ, किती राज्यलोभ, किती द्रव्य लोभ. म्हणून रामदास स्वामी सांगताय, नको बाबा नको. असा राज्यलोभ, असा धनलोभ ठेवला की मग आपली पोरही तशीच होता. तो 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास पूर्ण करून पांडव पुन्हा परत आले. त्यांना दुर्योधन राज्य द्यायला तयार नव्हताच. तेव्हा आता युद्ध होणार आणि पांडव आपलं राज्य घेणार हे नक्की झालं. तेव्हा मात्र धृतराष्ट्राने पांडवांना निरोप पाठवला, तुम्ही भाग्यवान, सद्गुण निधान. तुम्ही भाग्यवान, सद्गुण निधान. तुम्ही भाग्यवान, सद्गुण निधान. म्हणून वचन करीतो ऐका. म्हणून वचन करीतो ऐका. तुम्ही भाग्यवान, सद्गुण निधान. तुम्ही भाग्यवान. कुरु पांडवांचे कुळ एक आहे. कुरु पांडवांचे कुळ एक आहे. वैर योग्य नो हे आपसा माझे. वैर योग्य नो हे आपसा माझे. तुम्ही भाग्यवान, सद्गुण निधान. तुम्ही भाग्यवान. युद्ध आणि हिंसा करी अपकीर्ती. युद्ध आणि हिंसा करी अपकीर्ती. सज्जन टाळीती सर्वदा ते. सज्जन टाळीती सर्वदा ते. तुम्ही भाग्यवान, सद्गुण निधान. तुम्ही भाग्यवान.
धन तृष्णा आणि हत्या बांधवांची, धन तृष्णा आणि हत्या बांधवांची, क्षमायोग्य साची साधू पुरुषा, क्षमायोग्य साची साधू पुरुषा, तुम्ही भाग्यवान सद्गुण निधान, तुम्ही भाग्यवान, तुम्ही भाग्यवान, तुम्ही भाग्यवान. या निरोपातलं कपट पांडवांनी ओळखलं आणि युद्ध झालंच. या युद्धात सगळे कौरव मारले गेले. म्हणून व्यास महर्षी दाखवतायत, बाबा रे, असा धनलोभ कराल, असा राज्यलोभ कराल तर शेवट असा होईल. काही काळ सुखी जीवन वाटेल, पण शेवटी राज्यहीन, अपत्यहीन, धनहीन अवस्थेत तळमळत देह ठेवावा लागेल धृतराष्ट्रासारखा. म्हणून नको नको, अति स्वार्थ बुद्धीचं पातक नको. नको रे मना द्रव्यते पुढिलांचे, नको रे मना द्रव्यते पुढिलांचे, नको रे मना द्रव्यते पुढिलांचे. अति स्वार्थ बुद्धी नरे पापसाचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पापसाचे. नको रे मना द्रव्यते